आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हाय हर्षू ताई हाउ आर यू यार? या आय एम फाइन. कसं आहेस तू? एकदम ठीक यार. हमको रुक्मिणी नाही रुक्मिणी बाई पाहिजे. एक्सक्यूज मी, रुक्मिणी बाई कोणी वस्तू नाहीये की तुम्ही मागितलीत आणि आम्ही तुम्हाला दिली. काकी बाई साहेबांनी सांगितलं होतं काय तिची भाची येणार आहे परदेशातून मुलगा बघायला. आपल्याकडे ती अमेरिकन मेरी आली आहे ना तिच्या खाण्याची यादी तिने दिली आहे ती. हे खाणं इकडच्या जवळच्या दुकानात कुठेही मिळत नाही. तेव्हा तू एक काम कर, इकडे शेजारच्या 1-2 नोकरांना विचार हे खाणं इथे कुठे मिळतं, त्यांना दे आणि ते घेऊन ये. अरे ही तर लिस्ट आहे. अरे पण एवढं डोळं फाडून फाडून का बघतोस का? तुला बी समजत नाही का ती लिस्ट मध्ये काय ते? अरे नाही रे, लिस्ट आहे पण ह्या लिस्ट मध्ये सगळे स्पेशल आयटम आहेत. अरे पण ते स्पेशल आयटम मला समजेना. तू जरा वाचून दाखव मला, जरा इसकडून सांग की. सांगतो घाई करू नको. बघ कसं आहे, पहिले लिहिलेलं आहे HOT म्हणजे होट. अच्छा होट. अरे होट नाही रे, होट गरम गरम. अच्छा गरम म्हणजे खायचं प्यायचं काहीतरी असणार. खायचं प्यायचं काहीतरी असणार. आईला हे दुष्काळात 13वा महिना आहे. नुसतं खायचं सुचतं का तुला? खायचं नाही, होट म्हणजे गरम. पुढं काय पुढं? अरे तुला धीर आहे का नाही? नुसतं खायचं सुचतंय तुला. अरे इथं लिहिलेलं आहे DOG डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. हॉट डॉग. गरम कुत्रा बोलतो तू? गरम कुत्रा? अरे बाबा इथं तसंच लिहिलेलं आहे. बघ अरे पुढं काय लिहिलंय का आणखी? अरे पुढं पण लिहिलेलं आहे. पुढं लिहिलेलं आहे SNEKS म्हणजे स्नेक्स. अरे स्नेक्स म्हणजे साप. कुठं आहे साप? कुठं आहे? अरे ह्याच्यात लिहिलेला आहे साप. आणि हे बघ घाबरू नकोस, मी आहे ना. आणि हे बघ एस लावलेला आहे छोटू. काय एक साप नाही, एकापेक्षा जास्त साप. अरे देवा, हे कसलं राक्षसी खाणं मारे तर. अरे इंग्रजी लोक काय असली राक्षसी खाणं खातात बरं? काय सांगणार मित्र, आता त्यांना माहित. पण पुढं पण लिस्ट संपलेलं नाही. अजून बी पुढे लिहिलंय. अजून पुढं आता हे बघ काय हे? अरे मी ऐकतो तुझं. अरे ए म्हणजे इंग्लिश मधला ए. अच्छा इंग्लिश मधला आहे. हा तर इंग्लिश मधला AMLET म्हणजे आमलेट. अच्छा म्हणजे आम की रोटी आम्हाला सुकून वगैरे बनवत असतील त्याला आमलेट म्हणत असतील. येण्यासारखा काहीतरी करू नको. आमलेट म्हणजे अंड्याचं बनवतात तो. अरे पण त्याच्यात आम होता म्हणून मी असं बोललो रे. ते आमलेट का बोललो? मी सांगतो तुला मालपुवा माहितीये का? मालपुवा. अरे तो खायचा, तो गोड लागतो तो. एवढाच फक्त तुला माहितीये. अरे ते मालपुवा असतो ना तसाच असतो यो आमलेट. अच्छा अंड्याच्या मालपोह्याला मराठीत नाही तर इंग्रजीत आमलेट म्हणतात. बरोबर. शाबास. अरे तुझी इंग्रजी मेम अशी कशी? कुत्रा, साप, अंड्याचा मालपुवा खाते. अरे नवल, यात काय नवल नाही. ती मोठी माणसं अशीच असतात, खाऊन सगळंच पचतात. अरे मी तर एकदा टीव्हीवर ऐकलं होतं. अरे पाहिलं सुद्धा होतं. अरे ही मोठी लोक डांबर, सिमेंट, रेती, गाईचा चारा अरे सगळं खाऊन पचवतात. अरे एवढंच कशाला तर विहिरी पण चोरतात.
काय खरं सांगतोस का काय? अरे जाऊ दे रे, त्या बेमचं काय, तिची धर्म तिची प्रथा ते मानत असतील. आता आपल्याला काय? अरे पण राहिनात आहे ना, आपल्याला काम सांगितलं म्हणजे ऐकायलाच पाहिजे. अरे पण आता पण काय हे बघ काय दाखवणार आहे? अरे दाखवत नाही रे बाबा, ऐक ऐक म्हणतोय मी. हा, मी बोल, का बोल. म्हणतो, तू माझी मदत करशील? मी अरे ए मित्रा, अरे मदत करशील का? करतो. बोल बाबा बोल. अरे कुत्रा. मला कुत्रा म्हणतोस? अरे तुला नाही रे, कुत्र्याचा बोलतो मी. हा. कुत्र्याचा बंदोबस्त मी करतो. तर ढवळी पार्क मध्ये ना, मी नेहमी जातो तिथे पेरू काढायला. तर तो काळा जाडा, त्याच्या अंगावरती जखम आहेत भरपूर. तो कुत्रा सारखा माझ्या अंगावरती भुंकत. मी दररोज पेरू चोरायला जातो ना, तो कुत्रा भुंकत असतो माझ्या अंगावरती. त्यालाच टपकवतो. कसल्या साला तुझा भेजा आहे रे? म्हणजे तो एकदम गुबगुबीत कुत्रा, त्याला मारलं ती इंग्रजी मेम किती खुश होईल ना. कुत्र्याचं झालं. पण अंड्याचं काय करणार? अंड्याचं बोलशील का? बाप, अंड्याचं पण एक आहे. त्या पडक्या वस्तीत आहे ना, तिथं कुणीच राहत नाही आणि जात बी नाही तिथं. तिथं घरटी आहेत पक्षाची, त्याच्यामध्ये असतील अंडी. ती अंडी घेऊन येऊया. अरे ती कसली घाणेरडी, एवढी छोटी छोटी अंडी. आईला एवढं म्हणजे कुत्रा एवढा आणि ती अंडी एवढीशी द्यायची काय? मग तू आण अंडी, तू आण. मी अरे वा, सॉलिड आयडिया आहे. काय टेन्शन नाही. हे बघ, आमच्या ना घराच्या बाजूला वडाचं झाड आहे. हा, तर झाडावर ना गारणी एवढी मोठाली अंडी दिलेली आहेत. ती अंडी घेऊन येतो, इंग्रजी मेमला देतो. म्हणजे इंग्रजी मेम एकदम खुश आणि मग विदेशी पैसे आपल्याला देईल का नाही, मग आपण वाटण्या. अरे हो, मला माहितच नव्हतं. अरे पण कोणाला सांगू नकोस. विका बोलतो. अरे पण सापाचं काय? अरे इजी मै हू ना. अरे सापाचं काय घेऊन बसतोय? अरे तो आपला माथू गारुडी आहे ना, हा, तर त्याच्याकडे बरेचसे मोठमोठाले साप आहेत. ते साप घेऊया, मेमला देऊया, मग परत विदेशी पैसे. काय डोका तुझं? आलीच बे, माझ्या लक्षातच आलं नव्हतं ही गोष्ट. मै हू ना. अरे वा, हीच खरी मैत्री. तूच माझा खरा मित्र. अरे मित्र ठीक आहे, पण ते विदेशी पैसे वाटण्या लक्षात ठेव. अरे ठेवतो ना. आपण एक काम करूया. काय? आपण हे सगळं सामान गोळा करूया. गोळा करून इथंच भेटूया आणि मग सरळ घरी. ठीक आहे, पण ते माझे विदेशी पैसे. अरे बाबा, देणार तुला विदेशी पैसे, पण आपण पहिलं सामान गोळा करून इथे येऊया. अच्छा चालेल चल, ठीक आहे. चालेल. हा. पण ते माझ्या वाटण्याचं अरे देतो ना पैसे तुला. ठरलं. ठरलं. पैसे हा, वाटण्या. अरे देणार ना. भेटू दे. अच्छा. हा, चल. रीना, ए रीना, ही मेली फक्त माझा डोळा चुकण्याची वाट बघत असते. परत झोपली. ए रीना, अगे बाई, मी तुला इंग्रजी जेवणाचं सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मी ना छोटूला पाठवले. छोटूला? ते ढिल्लम ढाल्याला? अगं तुला माहितीये का, तो एखाद्या गोष्टीचा नुसता राईचा पर्वत करतो आणि तू त्याला सांगितलंस त्याला धड इंग्रजी बोलता येत नाही, तू मराठी कसा बोलणार? आणि तुला माहितीये का, तो किती स्लो कमर आहे. त्याला सांगितलं, तो जाणार कधी, घेऊन येणार कधी. अरे देवा. काकी, काय एक विचारू? आता विचारू करशील का विचारशील? बाईसाहेबांची जी भाची आहे ना, हा, तिला तुम्ही ओळखता? नाही. तू ओळखतेस? नाही ना. त्याचं काय आहे, तिला ताई होती ना, तिने मला सांगितलं होतं. काय? मागच्या वेळी पेंगेटच्या घोटाळ्यामुळे ना घरात पोलीस आलतं. हो? हा, आणि बँक मॅनेजर बी. हा. बँक मॅनेजर साहेबांनी सांगितलंय, काय? कुणाला बी घरात ठेवायचं असेल ना, त्याचं समजा नीट नेटकन बघायचं. तुझं बघायचं? ए, तू नीट बोला, अर्धवट काहीतरी बोलू नकोस. काही बोलत असते. ते म्हणजे बघा, गाडी चालवताना आपल्याला पोलीसवाले काय विचारतात? लोणचं. हे तुझ्यामुळे माझं ना असं उलट सुलट काहीतरी होतं. लायसन म्हणतात त्याला. हा, तेच तेच. हा. आणि ना वॉटर कार्ड. वोटर कार्ड? ते काय असतं? अहो, आपण मतदान करायला जातो बघा, तेव्हा विचारतात. मतदान ओळखपत्र म्हणतेस ना तू? हा, तेच तेच. आणि थांबा, हा, असं फोटो लावलेलं असतं बघा, असं चौकून काहीतरी असतं, त्याला ना पेन काहीतरी म्हणतात. चौकोन फोटो. तुला पेन कार्ड म्हणायचंय का? हा, वाटलं, तेच वाटलं.
आणि ना राशन कार्ड हे समजा घ्यायचं आणि पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथं जाऊन ना एलओसी करून टाकायची. एलओसी? तुला एनओसी म्हणायचंय का? अगं बाई काय बोलते? तुम्हाला समजा माहितीये. हो हो, मला सगळं माहितीये. आणि तू तुझी हुशारी इथे पाजळू नकोस. हे सगळी कामं ना रुखू आल्यावर तिला करून दे. मला टाइम नाही सगळी कामं करायला. मला काय सांगायचं काम मी केले, आता ऐकायचं की नाही ते तुम्हीच ठरवायचं. हे बघ, मी तुला सांगितलं ना तेवढंच काम तू कर. तुझी उकडची हुशारी मला नकोय, कळलं? चल जा, लाग का मला काही बोलत असते आपली. परत मेली झोपली वाटतं. हॅलो. हा टीना. हॅलो, काय म्हणते, कशी आहेस? मी ठीक आहे. तू कशी आहेस? बऱ्याच दिवसांनी आठवण काढलीस. अगं काय करणार, मुंबईत आल्यापासून वेळच मिळत नाही बघ. अच्छा, मग तुम्हाला केलेलं प्रॉमिसचं काय झालं? प्रॉमिस? विसरलीस? तुम्हाला तुझ्या त्या USA ला बहिणीवर ओळख करून देणार होतीस. अगं त्यासाठीच तर मी तुला फोन केलाय. माझी बहीण आली आता मुंबईत. एक काम कर, तू माझ्या घरी ये, मी तुझी ओळख करून देते. चालेल? जर तिचं माझं जमलं तर मी तिच्यावर जाऊ ना US ला? चालेल ना तुला? चालेल. बरं तू लवकर घरी ये, मी तुझी वाट बघतेय. चालेल, लगेच निघते बघ. दिल्लीहून राजधानीला जितक्या वेळ होतो ना तितक्या वेळात पोहोचतेच. ओके, बाय. बाय. वा रे वा देवा, तू तर कमालच केली. माझं स्वप्न लवकर पुरं होणार बघ. रैना, रैना, मेरी ताई, मला बोलवलात? अगं माझ्या जेवणाचं काय? आता येईल, मी बघते. थांबा हा. कोण सारखं सारखं बेल वाजवत आहे? अगं बाई, पोस्टमन तुम्ही? तार तार? आमचं काय इलेक्ट्रिसिटीचं दुकान आहे वय? तारवर मागायला? तारवर काय ना आमच्याकडं. ओ बाई, डोक्याची तार सटकू नका. तुमची तार आली आहे, मला तार नको आहे. कुठं 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 आली या? अहो टेलिग्राम आलाय, टेलिग्राम. मग असं मराठीत बोला की. मगापासून बोलते तुमची तार आली या, तार आली या. कुठून आली ते सांगत नाही. द्या लवकर द्या, मला लई काम आहेत बाबा. ओ मग का मी रिकामा बसलोय का? मग कवापासून ही तर उभा होऊन बेल वाजत होता, पण मला नीट सांगत बी नाही. ओ बाई, मागापासून तुम्हीच टेप रेकॉर्डर चालू केल्यासारखी पटर पटर करताय. मला बोलायला तर दिलं काय? ओ एक काम करा, हे घ्या, साईन करा लवकर. काय करू? अहो हस्ताक्षर. माझं सरळ सरळ सांगा की. ऑटो गिलास दे म्हणून द्या इथं. हा, हे घ्या माझे ऑटो गिलास. हे घ्या तुमचा टेलिग्राम. काय हो, ह्याच्यात काय असतं? याच्यात अर्जंट बातमी असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठं ऍक्सिडेंट झालाय, कोण मेलंय, कोण आलंय, कोण गेलंय. कळलं कळलं, पण हे आलंय कुठून? अमरनाथ वरून. अमरनाथ वरून? ओ बाई, दिवसभर काय तुमच्या घरची कामं करत बसू का? मला काय काम धंदे नाहीत का? चला चाललो मी. बरं बरं, ठीक आहे. अमरनाथ वरून काय अर्जंट बातमी? मालक चटकलं. नाही 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 नाही. असं नाही होऊ शकत. काय लावलाय? अश्विन दादा. काय तुझी रेणाताईची काय झालं? अशी काय झालं? चुप, एकदम चुप. रडायला काय झालं? भोकाडपासून रडताय कशाला? आणि काकी तुम्ही पण? अगं मी बाहेर आले तर पाहिलं यक्षू आणि हा रडतोय. विचारलं तर कळलं रायनाची अक्षू, बातमी खरी आहे? मला अश्विनने सांगितलं रैनाची मला रेणाताईने सांगितलं. काय झालं ते स्पष्ट सांगा. अश्विन दादा, माझ्या
झालं ते वॉचमॅन आलता टेलिग्राम दिलं आणि सांगितलं अमरनाथ वरून आहे यात वाईट बातमी बी असते. अमरनाथ म्हटल्यावर आपलं मालक आणि वाईट बातमी म्हटल्यावर मला रडायला आलं. चुप, मला वाटलं मालकच सगळं शुभ बोल अगं पण नेहमीच काय वाईट बातम्या असतात का? कधी कधी चांगल्या बातम्या सुद्धा असू शकतात. दे इथे, मी वाचते. ऐका यात चांगली बातमी आली आहे. काय? हो, उद्या रुक्मिणी काकी येते. काय? असं का बघता? तू ना मला खूप त्रास दिलाय. मला पण. काय गे तुझ्या मनात आलंच कसं भाऊजी? टेलिग्राम की बच्ची. तुला मी सांगितलं होतं जास्त शहाणपणा करू नकोस, जास्त हुशारी करू नकोस. आता बघतेस मी तुला. तू बाजूला तुला बघतेस मी. आता तुला सांगितलं होतं ना. मला करून तिला हो भाऊ, काय आहे? मग भूक लागली, काहीतरी द्या ना. अरे मी काय इथे जेवण वाढायला बसलो काय? जा ना, निघ. अरे नाही नको मोको म्हणू, प्लीज द्या ना. अरे बाबा मला सारखं भाऊ बोलू नको. माझं एकदा डोकं फिरलं ना, तुला माहिती ना मला भाऊ बोललं की राग येतो पहिला. भाऊ भावांच्या नात्यानं प्रेम नसतो. अरे मला माहिती आहे भाऊ भावाचं नातं पवित्र आहे, पण तोच भाऊ एकमेकांना मारायला तयार होतो, मालमत्ता हडप करायला तयार होतो. आणि तू मला सांगतो भाऊ भावांचं नातं पवित्र असतं? आले रे आले आले पेंगेस्ट आले.